श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या स्वामी निवास या भक्तिमय चॅनलवर. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा, जेणेकरून स्वामींची कृपा, भक्तिमय माहिती आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाची सुरुवात करूया. अन्न, धन, सौभाग्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री देवी म्हणजे माता अन्नपूर्णा. ज्या घरावर माता अन्नपूर्णेची कृपा असते त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि सुख समृद्धी सदैव नांदते. अनेक भक्त माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा चित्र घरात ठेवतात आणि तिला तांदूळ, गहू किंवा इतर धान्य अर्पण करून पूजा करतात. परंतु देवीला अर्पण केलेले तांदूळ किंवा धान्य नंतर काय करावे, तसेच अन्नपूर्णा मातेचे चित्र कोणत्या दिशेला लावावे हे अनेकांना माहीत नसते. पूजेत अर्पण केलेले तांदूळ किंवा धान्य कधीही फेकून देऊ नये. ते घरातील धान्यात मिसळावे किंवा रोजच्या स्वयंपाकात थोडे थोडे वापरावे. असे मानले जाते की या प्रसादरूप धान्यात देवीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते. या धान्याचे सेवन केल्याने घरातील सदस्यांमध्ये प्रेम, सौहार्द आणि समाधान वाढते. माता अन्नपूर्णेचे चित्र किंवा मूर्ती स्वयंपाकघरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः आग्नेय दिशा किंवा ईशान्य दिशेला तिचे चित्र लावल्यास घरात अन्न, धन आणि समृद्धीचा अखंड वास राहतो. जर स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचे चित्र किंवा मूर्ती ठेवत असाल तर त्या जागेची स्वच्छता राखावी. शक्य असल्यास दररोज अन्नाचा पहिला भाग माता अन्नपूर्णेला अर्पण करावा. यामुळे देवीची कृपा सदैव घरावर राहते आणि धान्यसाठा कधीही कमी पडत नाही. माता अन्नपूर्णेची मूर्ती स्थापन करताना स्वच्छ ताटात अक्षता आणि मूग डाळ ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी. समोर तुपाचा दिवा लावून दररोज आरती करावी आणि श्रद्धेने प्रार्थना करावी. माता अन्नपूर्णेची भक्तिभावाने पूजा केल्यास घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट कायम राहते. तिच्या कृपेने अन्नधान्य, धनसंपत्ती आणि सौभाग्याचा वर्षाव होत राहतो. एयुएम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती बॉर्केड एल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लता.